दालचिनीच्याच सारखे गुणधर्म असलेलं दुसरं म्हणजे तमालपत्र. बऱ्याच वेळा असं समजलं जातं, की दालचिनीचं झाड आहे, त्याचे पानं म्हणजेच तमालपत्र. तर तसं नसून दालचिनीची जी एक प्रजाती आहे, भारतीय दालचिनी जिला म्हणतात, जी सिक्कीम आणि आसाम या भागामध्ये येतात. त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते सिनॅमोमम तमाल असं आहे. तर त्या झाडाला जी पानं येतात ती म्हणजे तमालपत्र. ती जेव्हा वाळवून, सुकवून वापरली जातात औषधामध्ये पण आणि मसाल्याच्या पदार्थांमध्ये पण, ते म्हणजे तमालपत्र. त्याला इंडियन बे लीफ असं सुद्धा म्हणतात. तर त्याचे सुद्धा पण त्या एकाच जातीमध्ये असल्यामुळे, प्रजातीमध्ये असल्यामुळे दालचिनीचे आणि तमालपत्राचे गुणधर्म हे सारखेच आहेत. त्याच्यामुळे मी आधी जे काही तुम्हाला दालचिनीचे गुण सांगितलेत ना, ते सगळे तमालपत्राला लागू होतात. त्यामुळे तुम्ही त्याचं कॉम्बिनेशनमध्ये जनरली औषधांमध्ये त्यामुळेच दालचिनी, तमालपत्र आणि वेलची हे एकत्रच वापरलेलं दिसतं बऱ्याच औषधांमध्ये. तर पण ह्या तमालपत्राचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म सांगते बरं का. तो एक उत्कृष्ट मॉस्किटो रिपेलंट आहे ते. म्हणजे डास पळवणारं एक छान नॅचरल औषध आहे, सोल्युशन आहे त्याच्यासाठी, की ज्या विषारी कॉईल जाळण्यापेक्षा तुम्ही जर तमालपत्र घरातील तुमच्या असेल आणि खूप डास जर झाले असतील, तर तुम्ही ते जाळून बघा, त्याचा धूर करा. तर डास नष्ट होतात. त्याचप्रमाणे याचा स्प्रेसुद्धा तुम्ही करू शकता, जो मस्किटो रिपेलंट म्हणून तुम्ही वापरू शकतात. तो स्प्रे कसा तयार करायचा? तर ही पानं जी आहेत ती बारीक करायची तमालपत्राची आणि ती गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये ठेवून गॅस बंद करायचा, वरती झाकण ठेवायचं. म्हणजे त्याचा जो काही अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि झाला तुमचा स्प्रे बॉटलमध्ये जर तुम्ही काढून घेतलं हे पाणी, तर झाला तुमचा स्प्रे तयार. तर तो मस्किटो रिपेलंट म्हणून सुद्धा तुम्ही तो अंगावरही घेऊ शकतात, मारू शकतात. तुमच्या जर तुम्हाला मुलांना कुठे बाहेर पाठवायचं असेल खेळायला वगैरे गार्डनमध्ये वगैरे, तर डास चावू नये म्हणून किंवा तुमच्या गार्डनमध्ये किंवा झाडांवर वगैरे सुद्धा हा स्प्रे करू शकतात. तर इतका त्याचा अनोखा गुणधर्म आहे डास पळवून लावणारा.